बुधवारी 6 खासदारांच्या बंडाचे स्पष्ट संकेत मिळालेले होते, पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही बंडखोर खासदारांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांनी कॉल करून खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहायला सांगितल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे पक्षाचा व्हीप फेटाळतानाच फुटीर खासदारांनी ठाकरेंचा आदेशही झुगारल्याचं समोर आलंय। आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही। तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। बुधवारी 6 खासदारांनी बंड पुकारल्याचं समोर आल्यावर दिल्लीत ठाकरेंच्या खासदारांनी फुटीर खासदारांवर टीकेचे बाण चालवले। पण त्याचवेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी मात्र या फुटीर खासदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केल्याचं समोर आलंय। एकीकडे बंडखोरी करणाऱ्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी ठाकरेंनी नेत्यांना कामाला लावलं। ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून संबंधित खासदारांना संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात होते। मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केले, तर उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून संपर्क केला जात होता। पण केवळ नेत्यांवर अवलंबून न राहता ठाकरेंनी स्वतः या खासदारांना कॉल करून बैठकीसाठी उपस्थित राहायला सांगितल्याचं कळतंय। पक्ष नेतृत्व जे निर्णय घेतील तो घेतील। मला व्हीप होता, मी हजर होतो, मी सही केली, मी निघून आलो। नंतर काय नेतृत्व जे निर्णय घेईल तो घेईल। पण उद्धव ठाकरे असे काही मोठे नेते ह्या सर्व खासदारांशी बोलणं केलं होतं का? समजवण्याचा प्रयत्न केला होता? नाही, 14 तारखेला माझ्या समक्ष जे बोलणं झालं त्याच्यानंतर काय बोलणं झालं मला माहित नाही। ठाकरेंनी स्वतः सूचना करूनही हे 6 खासदार दिल्लीतल्या बैठकीला पोहोचलेच नाहीत। त्यामुळे आता ठाकरेंच्या या प्रयत्नांवर महायुतीनं टीकेची झोड उठवली आहे। वेळ निघून गेल्यानंतर केलेल्या प्रयत्नांचा काही उपयोग नाही असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावला, तर भाजपसह महायुतीच्या नेत्यांनीही ठाकरेंना लक्ष्य केलंय। उद्धव ठाकरे असे करतात ना, शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे। आम्ही जेव्हा उठाव केला होता त्या टायमाला शेवटच्या क्षणाला आम्हालाही 5-50 फोन आले होते, परंतु सर्व आता सगळं वाहून गेलेलं आहे। आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाही आहे आणि याची जाणीव मला वाटतं उद्धव ठाकरेंना पहिलेच आलेली होती। अरे वेळ निघून गेली, हत्ती गेला, आता शेपूट पकडण्यात काय अर्थ आहे? ती शेपूट पकडून तो हत्ती जायचा थांबणार आहे का? आणि कसली धमकी देत आहे? अँटी डिफेक्शन लॉ, नोटीस। अहो, याच्यामध्ये सभागृहामध्ये काय मतदान आहे? कुठल्या विधेयकावरती मतदान आहे? पक्ष संपलेला आहे हेच यामधून स्पष्ट होतं। तुम्हाला आता 4 जण कशाला लागतात हे महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं उभाटा गटाची अवस्था ही या 4 खांद्यावर जाण्याची होणार आहे का हे महाराष्ट्र ठरवेल। 4 खांद्यावर हा पक्ष चालत असेल तर उद्धवजी ठाकरेंनी देखील याचा विचार करावा। खासदारांच्या बंडाचे संकेत मिळत असताना ठाकरेंनी 14 जूनलाच सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावत अंदाज घेतला, पण तेव्हा सर्वच खासदारांनी ठाकरेंसोबत असल्याचं सांगत निष्ठेच्या आणाभाका घेतल्या। पण अवघ्या 3 दिवसातच निष्ठेला तिलांजली देत खासदारांनी बंडाचा मार्ग धरला। केवळ पक्षाचा व्हीपच नव्हे तर ठाकरेंचा आदेशही या 6 खासदारांनी झुगारलाय। त्यामुळे आता ठाकरेंची पुढची रणनीती नेमकी काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।